कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत अनेक मुद्द्यांवरून सदस्य आक्रमक. जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, शहरातील गटर्सची दुरावस्था, अतिक्रमण, बेकायदा व्यवसाय आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांवर कोल्हापूर महानगरपालिका स्थायी समिती बैठकीत सदस्यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. अनेक विषयांवर अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीच्या कारवाईच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीच्या सुरुवातीलाच CSRच्या माध्यमातून नागरी सुविधा केंद्रांसाठी HDFC बँकेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. मात्र इतर बँकांकडूनही प्रस्ताव मागवून फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संमतीने दिल्या. शहरातील मुख्य रस्त्यावरील गटर्स, स्टॉर्म वॉटर लाईन आणि पेव्हिंग ब्लॉकची दुरावस्था हा देखील बैठकीतील प्रमुख मुद्दा ठरला. महापालिकेला मिळणाऱ्या नवीन स्वीपिंग मशीनसाठी प्रशिक्षित चालक नेमण्याची मागणीही बैठकीत झाली. कंपनीमार्फत चालकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं प्रशासनाने सांगितले. तसेच तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील बेकायदा बांधकाम, विनापरवाना व्यवसायांचा मुद्दा, यावर नोटीस देऊनही व्यवसाय सुरू आहेत, मग कारवाई का नाही? नगरसेवकांची बदनामी सहन केली जाणार नाही, तातडीने दुकाने सील करा, अशा शब्दात सदस्यांनी प्रशासनाला फैलावर घेतलं. यावेळी प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 204 मिळकतींना नव्यानं 15 दिवसांच्या नोटिसा देण्यात आल्याचं सांगितले. तसेच 245 विनापरवाना व्यावसायिकांची यादी तयार असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. या बैठकीत सभापती विशाल शिराळे, आदिल फरास, इंद्रजित बोंद्रे, प्रवीण सोनवणे, अमर समर्थ, प्रतिज्ञा उत्तुरे, प्रवीण केसरकर, प्रतापसिंह जाधव, अभिजित मोकाशी, पूर्वा राणी, अनुराधा खेडकर, अर्चना पागर यांच्यासह सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.